नमस्कार, मी सुरेश इसावे. मोरगिरी ट्रेकची व्हर्च्युअल टूर मी गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्याला घडवून आणणार आहे. इथपर्यंत कसं यायचं हे आपण गुगल मॅपवर टाकल्यानंतर आपल्याला लोकेशन दिसू शकेल. लोणावळ्यापासून 30 किलोमीटर आणि पुण्यापासून 90 ते 100 किलोमीटर मोरगिरी किल्ला आहे. मोरगिरीच्या पायथ्याशी येताना महत्त्वाचा पॉईंट आहे. लाईन पॉईंट नंतर आल्यानंतर घुसळकामच्या इथे 3 रोड दिसतात. त्यातला डावीकडचा रोड घ्यायचा आहे जो तुंगगडाकडे जातो. तुंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे बघा, ह्या गेल्यानंतर लगेचच तुम्हाला एखाद्या किलोमीटरच्या अंतरावर ही वस्ती इथे दिसेल. इथे आपल्याला गाडी पार्क करायची आहे. हा गड आहे. इकडे गडाचा उंच भाग किंवा बालेकिल्ला इथनं दिसत नाही. इथे आपण ही जी जागा मोकळी जागा आहे किंवा इथे मोकळी जागा आहे, या मोकळ्या जागेत आपण गाडी पार्क करू शकतो. इथे आपण गाडी पार्क केल्यानंतर मग आपण चढाईला सुरुवात करणार आहोत. गड इकडे लांब आहे. सुरुवात केल्यानंतर आपल्याला या घडीच्या दिशेने जायचं. इथून पार्क केल्यानंतर आपल्याला किंवा इथे गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला ह्या घडीच्या दिशेने जायचं. ही घड लक्षात ठेवा. इथे रस्ता चुकण्याची शक्यता आहे. इथे झाडांमध्ये गेल्यानंतर इथे दाट वाट आहे आणि इथे मग या घडीमध्ये आपण पोहोचतो. या घडीत पोहोचल्यानंतर मग इथून एक चढाई सुरू होते डावीकडे. या चढाईवरून आपण गेल्यानंतर मग इथे आपण एका मोकळ्या पटांगणात येतो. बघा, इथे ह्या मोकळ्या पटांगणावरती आल्यानंतर मग आपण सरळ चालत राहिलं. सप्टेंबरमध्ये जर तुम्ही आलात तर या ठिकाणी अतिशय फुलांचा गालिचा असतो. तेरड्याची जांभळी फुलं असतात, नंतर सोनकीची पिवळी फुलं असतात, हिरवं गवत खूप छान दिसतं. माझ्या ब्लॉगवर मी फोटो टाकलेले आहेत. इथे आल्यानंतर इथे एक कन्फ्युजन होते. काही जण डावीकडे जातात. डावीकडून जाऊ नका, इथून खूप लांबचा मार्ग आहे आणि इथे मधले काही पॅचेस खूप रिस्की आहेत. तो खरा मार्ग नाहीच आहे. आपल्याला सरळ इथे जायचं आहे आणि ह्या कडेकडेने आपल्याला पूर्ण जायचं आहे. हे बघा, पूर्ण कड सोडू नका. या पूर्ण कडेकडेने आपल्याला असं जायचं आहे. इथे आल्यानंतर पुन्हा विस्तीर्ण असं पठार दिसेल आपल्याला. इथून काळजी घ्या. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाची जाण्याची वाट ही सहजासहजी दिसत नाही. इथे या ठिकाणी असा खोलगट भाग आहे. या ठिकाणी पाण्याचे बरेच झरे आहेत, वाटा आहेत. इथे आल्यानंतर आपण या ठिकाणी डावीकडे बघत राहा. साधारणतः ह्या स्पॉटवर ह्या ठिकाणाहून डावीकडे जायला मोरगिरीकडे असा एक छोटा बोर्ड या ठिकाणी दिसतो. तर इथे हा बोर्ड आहे. इथे आम्ही एक दगडाचा बाण सुद्धा केलेला होता. आता आहे की नाही माहीत नाही. 2019 मध्ये तो आम्ही इथे बाण केला होता. ह्या ठिकाणाहून आपल्याला वर जायचं आहे. बरेचसे जे पर्यटक आहे इथे पुढे जातात आणि कारण पुढे जाणारी वाट ही गडाच्या दुसऱ्या बाजूने खाली गावात उतरते. पण तिकडे जाऊ नका. इथेच या ठिकाणी आपल्याला इथे बाण दिसेल. ही एक लोकेशन बघून घ्या कोणत्या जागेवर साधारणतः हे आहे. बघा, इथे ह्या लोकेशनवरून आपल्याला वर चढायचं आहे. दाट झाडीतनं हे चढायचं आहे. दाट झाडी पण सुरू होते आणि चढण पण सुरू होते. ते साधारणतः लक्षात घ्या कोणतं लोकेशन आहे. आणि ही लोकेशन मग या दाट झाडीतनं चढत आपण आल्यानंतर या ठिकाणी 2-3 पॅच असे आहेत की जिथे थोडीशी निसरडी जागा, कारण हा अतिशय खडा चढ आहे. इथे कदाचित आपल्याला एवढी आयडिया येणार नाही, पण इथला चढ जो आहे तो खूप खडा आहे. आमच्यासोबत रोप होते आणि थोडे काही इन्स्ट्रुमेंट पण होते. 1-2 एक्सपर्ट पण आमच्यासोबत होते. त्यामुळे इथला मधला पॅच थोडा निसरडा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये तो निसरडाच असतो. आणि मग ह्या पॅचवर गेल्यानंतर आपण लगेचच गडावर पोहोचतो. हा जो टप्पा इथून झाडीतून वर जाण्याचा हा टप्पा, तर इथून जायला साधारणतः 40 ते 50 मिनिटं लागू शकतात. ह्या पॅचमध्ये हा जो पॅच आहे, ह्या पॅचमध्ये आपण जास्तीत जास्त काळजी घ्या. ह्या पॅचमध्ये इथे शिडी पण आहे एका ठिकाणी लोखंडी, तशी सुरक्षित आहे, पण आपण काळजी घ्या. इथे आल्यानंतर गडावर आल्यानंतर तसं फार बघण्यासारखं नाहीये. काही अवशेष तसे नाही आहेत. पाण्याचा एक टाका आहे आणि ढालकाठी ज्याच्यावर झेंडा आहे. आणि वर आल्यानंतर आपल्याला मग सगळ्या बाजूने विस्तीर्ण असा दृश्य दिसते. लोणावळा, खंडाळा, त्यानंतर इकडे तुंग, तिकोना दिसतात. इथे समोर हा पवना धरणाचा जलाशय आहे. हा समोर तुंगगड दिसतो. इकडे तिकोनागड दिसतो.
हा तुंगगड आहे. अशा रीतीने विस्तरण पठार दिसतं. आणि आपण सप्टेंबर मध्ये जर गेलात तर अतिशय सुंदर फुलांची पाखरण झालेली दिसेल. या ट्रेकचा, या व्हर्च्युअल टूरचा तुम्ही एक अंदाज घ्या. याप्रमाणेच नियोजन करा, कुठेही चुकू नका, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही, मनस्ताप होणार नाही. बघा एकदा टूर मार्ग परत एकदा दाखवतो. इथे छोटं गाव आहे, काही वस्ती, तिथे गाड्या पार्क करा. तिथून असं सरळ गेल्यानंतर या खिंडीकडे या, खिंडीकडनं सरळ वर चढा. वर चढल्यानंतर पूर्ण उजवी जी कडा असेल त्या कडेच्या उजवी कडा सोडू नका. उजवी कडा सोडल्यानंतर न सोडता तुम्ही जेव्हा सरळ जाणार तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी असं गोल फिरायचं आहे. आणि ह्या मार्गावरनं जिथे इथे तो मार्ग असेल त्या मार्गावरनं आपल्या दगडी जर बाण असेल नसेल, किंवा आपण इथे एक डावीकडे इथे लगेचच वाट शोधत राहा. इथनं सरळ वर जायचं आहे. आणि हे वर गेल्यानंतर इथे बघा, इथे थोडी दिसते, इथे गेल्यानंतर अशा पद्धतीने इथे आल्यानंतर इथे एक वर जायचं आहे, तिथे शिडी आहे. पण हा खूप रिस्की पॅच आहे, या ठिकाणी काळजी घ्या. अतिशय इथे मॅपमध्ये एवढा तो त्याचा धोका लक्षात येत नाही. आणि इथे वर गेल्यानंतर गडावर एक 15-20 मिनिटं थांबू शकता, जेवण करायचं जेवण करू शकता आणि खाली उतरून येऊ शकता. या माहितीचा उपयोग करा आणि आपला ट्रेक अधिक सुरक्षित करा. धन्यवाद.